नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ब्रेकफास्टसाठी एक नवीन प्रकार. त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतलाय, बारीक रवा आहे. त्यात अर्धा कप दही घालायचं, चवीपुरतं मीठ घालूया, थोडंसं आलं आणि मिरचीचा क्रश घालायचा आहे. हे आता सगळं मिक्स करायचं. यात आता थोडं थोडं पाणी घालायचंय. अर्धा कप पाणी घातलंय मी. यात आणि थोडंसं पाणी लागणार आहे. अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलंय. आता हे झाकून आपल्याला 15 मिनिटं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल आपला. तर आपला रवा भिजतोय तोपर्यंत आपण एक चटणी करून घेऊया. त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घ्यायचा आहे थोडासा, लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत, थोडंसं आलं घ्यायचं आहे, या मिरच्या घ्यायच्या आहेत. 2 मोठ्या तिखट आहेत मिरच्या म्हणून 2च घेतलेल्या आहेत. थोडंसं जिरं घ्यायचं, पाव चमचा, ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे, पाव चमचा, आणि आपलं साधं मीठ घालायचं नेहमीचं. आणि यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. तर ही चटणी आपण करून घेऊया. यात थोडंसं पाणी घालूया. आता ही बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, यामध्ये चुकून हे डाळवं घालायचं राहिलं होतं, ते 2 चमचे घालूया, म्हणजे ती चटणी छान मिळून येते. ही बघा, आपली चटणी तयार आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आपण एक भाजी करून घेणार आहोत पटकन. इथे मी पॅन तापत ठेवला आहे. त्यात 1 चमचा तेल घालूया, पाव चमचा हिंग घालायचं, पाव चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडायला लागली आहे. यात आपण मिरच्या घालायच्या. आता यामध्ये आपल्याला हे बटाटे घालायचे, उकडलेले मॅश करायचे, थोडेसे रफली आणि घालायचे. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालूया, आणि थोडी कोथिंबीर घालायची. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी अशी चमच्याने मॅश करायची, म्हणजे व्यवस्थित मीठ लागेल सगळीकडे. 2 मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया. हे बघा, 2 मिनिटं झालेली आहेत. भाजी तयार आहे. गॅस बंद करूया. आता आपण बघणार आहोत, आपला रवा छान फुललेला आहे. यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचंय, कारण अगदी घट्ट आहे हा रवा. भिजला की आणि घट्ट होतं हे मिश्रण, म्हणून थोडंसं पाणी घालायचं यामध्ये. आता यामध्ये आपण 1 इनो फ्रूट सॉल्टचं पाकिट घालणार आहोत. ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता हे लगेचच हे मिश्रण आपल्याला ज्या ट्रेमध्ये आपल्याला हे करायचं आहे त्यामध्ये मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे, त्यात आपण हे घालूया. हे थोडंसं पॅक करून घ्यायचं. आणि आता आपण इथे मी स्टीमर ठेवलेलं आहे तापत, त्यात आपण हे आता ठेवायचे. इथे हे बघा,
मी पाणी स्टीमर ठेवलं आहे तापत. त्यामध्ये आपल्याला आता हे ट्रे ठेवायचं आहे आणि 20 मिनटं आपल्याला हे स्टीम करायचं आहे. गॅस मोठा करायचा. हे बघा आता 20 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघायचं उघडून. यात आपण सुरी घालून बघूया. हे बघा काही चिकटलेलं नाही आहे सुरीला. सुरी अगदी क्लिअर आहे, म्हणजे आपलं हे झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बाहेर काढून थंड करायचं आहे. आता हे बघा हे थोडं थंड झालेलं आहे. आपण काढून घेऊया. आधी कडा सोडून घ्यायच्या. वाव, हे बघा तुम्ही बघू शकताय किती सुंदर अगदी जाळी पडलेली आहे. आता आपण याचे 4 इक्वल पीस करणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड करायचं आहे, कारण ते आतून थोडं अजूनही गरम आहे. थोडं थंड होऊ देऊया. आता हे बघा हे थंड झालेलं आहे. यातला आपण 1 पीस घ्यायचा आहे आणि याला आपल्याला बरोबर मध्ये कट करायचं आहे. थोडीशी धारदारच पाहिजे सुरी. असे 2 भाग करायचे. हे तुम्ही बघू शकता आतमध्ये अगदी छान स्पॉन्जी झालेलं आहे. आता आपण जी चटणी करून ठेवली आहे ती आणि ही भाजी जी केलेली आहे ती घ्यायची आहे. आपल्याला दोन्हीला ही चटणी लावून घ्यायची. एका भागावर आपल्याला भाजी लावून घ्यायची आपल्याला. आणि यावर हा दुसरा भाग ठेवायचा. व्यवस्थित जरा प्रेस करायचं वरून. आणि आपल्याला हवा तो याला कट द्यायचा आहे. म्हणजे असं तुम्ही सरळ वर्टिकल देऊ शकता किंवा असा ट्रायंग्युलर देऊ शकता. हे जरा थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे ते आतलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरेल. मी इथे याला ट्रायंगल्स करणार आहे. आता हे आपल्याला थोडेसे फ्राय करून, थोडे क्रिस्पी करून खायचे. तर इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. असेच आपण बाकीचे पण करून घेऊया. हे बघा हे आपण सगळे तयार करून घेतलेले आहे. हे असेही तुम्ही खाऊ शकता, अतिशय सुंदर लागतात. पण आपण थोडासा आणि ह्याचं एन्हान्स करणार आहोत चव. हे मी थोडे बटरवर फ्राय करणार आहे. इथे मी पॅन तापत ठेवला आहे. यात थोडंसं बटर घालूया. गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे, अगदी बारीक नाही ठेवायचं, कारण आपल्याला फक्त हे क्रिस्पी करायचं आहे. कुक झालेलं आहे पूर्ण. दोन्ही साईडने आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आता हे बघा आपण पलटी करून घेऊया. छान झालेलं आहे क्रिस्पी. मस्त. हे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा झालेले आहे. काढून घेऊया आपण. मस्त अतिशय झटपट आणि टेस्टी. यामध्ये आपण चटणी जर आधी करून ठेवली तर आपल्याला वेळ आणखीन वाचतो. तर पटकन सकाळी करण्यासारखा नाश्ता आहे आणि अतिशय टेस्टी आहे. मुलांना तर नक्कीच आवडेल. तुम्ही करून बघा. आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा.